भावार्थ रामायण बालकांड अध्याय पहिला. श्री गणेशाय नमो. सर्वप्रथम नाथ महाराज श्री गणेशाची स्तुती करून वंदन करतात व पुढे कुलदैवतेचे स्तवन करून स्तुती करतात आणि सरस्वतीला वंदन करून श्रीनाथ महाराज सद्गुरू जनार्दन माऊलीची स्तुती करून स्तवन करतात आणि कथेला सुरुवात करतात. पुढे राजा दशरथाची जन्मकथा सांगतात. आज्यापासून ज्याचा जन्म झाला तो राजा दशरथ. दश इंद्रियानं जो प्रत्यक्ष झाला प्राप्त झाला तो राजा दशरथ. अगदी सर्वगुण संपन्न होता आणि ऐश्वर होता, परंतु त्याला पुत्र प्राप्ती नव्हती. त्या राजा दशरथाला 3 बायका होत्या. सर्व काही आनंदित होतं, परंतु पोटी पुत्र नसल्या कारणानं राजा उदास होता. एके दिवशी राजा शिकारीला निघाला. शिकार करत असताना श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला घेऊन तीर्थयात्रेला निघाला व वाटेत आई बाबांना ताण लागली. त्यानं ते अंध होते. पाणी आणण्यासाठी श्रावण बाळ निघाला. ज्या सरोवराच्या ठिकाणी राजा दशरथ थांबला होता त्या सरोवराकडे श्रावण बाळ आला आणि कमंडलू बुडवत असताना पाण्याचा आवाज आला व राजाला वाटले की आता शिकार करायची. म्हणून राजा दशरथाने बाण सोडला. तो बाण श्रावण बाळाला लागला आणि श्रावणाचा प्राण जात असताना श्रावणाच्या मुखातून राम राम हे उच्चार आले व तो आपला प्राण सोडला. मग राजा दशरथ रामनामाच्या आवाजाच्या दिशेने श्रावण बाळाकडे आले. बघतो तो श्रावण बाळ राजाला पश्चाताप झाला आणि श्रावणाच्या आई वडिलांकडे राजा दशरथ गेले. पाण्याचे कमंडलू त्या वृद्ध दाम्पत्याच्या मुखाला लावले तर ते दाम्पत्य पाणी प्यायला तयार नाहीत. पुढे श्रावणाचे आई वडील बोलू लागले की हे बाळा, तू का बोलत नाहीस? तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पेत नाही. असे म्हटल्यावर राजा दशरथाचा नाइलाज झाला व राजाने खरी हकीकत सांगितली. त्यावेळेस त्या वृद्ध दाम्पत्यास दुःख झाले व राजा दशरथाला शाप दिला. हे की राजा, आम्ही जसे पुत्र विरहाने प्राण सोडू लागलो तसेच तुला सुद्धा पुत्र वियोगाने प्राण सोडावे लागेल असा शाप दिला. त्यावेळेस राजा दशरथाला शाप कळाला की या वृद्ध दाम्पत्याने मला शाप दिला, परंतु या शापामुळे मला पुत्रप्राप्ती होणार हा राजाला कळून आले आणि ब्राह्मणांचा शाप राजा दशरथाला लागला, परंतु तो शाप नसून उशाप झाला. कारण श्रावण बाळ वृद्ध माता पित्या मरत असताना त्यांच्या मुखावटे राम राम हे शब्द निघू लागले होते, म्हणून ब्राह्मणाचा शाप हे वरदान ठरले. पुढे राजा दशरथाने तिघांच्या मृतदेहाचे दहन केले. मग श्रोत्यांना असा संशय येईल की तिघेही असे एकदाच मरण का पावले? तर त्यामागचा इतिहास असा आहे की एक जलचर पक्षी व पक्षीने त्या डोहामध्ये राहत होते. त्याच डोहात एक मासा राहत होता. मग कालांतराने त्या डोहातील पाणी आटलं. मग पक्ष्यांच्या मनात आलं की आता या माशाला जगवायचं असेल तर पाण्यामध्ये नेऊन टाकलं पाहिजे. म्हणून अति प्रेम निर्माण झाल्यामुळं त्या दोन्ही पक्ष्यांनी माशाला अलगत धरले आणि घेऊन जात असताना एक वेळूचे बन लागले आणि वेळूचे बन लागल्यानंतर उंच वेळू त्या माशाला लागला आणि त्या माशाचे 2 तुकडे झाले. ते पक्षी पाहून त्यांना दुःख झाले व ते दोन्हीही आपले प्राण सोडले. म्हणजे श्रावण हा मासा व त्याचे आई वडील म्हणजे ते 2 प्राणी होय. मग पुढे ब्राह्मणाचे पातक लागू नये म्हणून राजा दशरथाने अश्वमेध यज्ञ केले. पुढे या ब्राह्मण हत्यामुळे अयोध्येत दुष्काळ पडला. मग राजाने बघितले. त्यानंतर शुक्राने पाऊस
धरलेला आहे, म्हणून त्या शुक्राच्या संगे युद्ध करण्यासाठी स्वर्गाला निघाले. त्याच वेळेस कैकेयी म्हणाली, मीही स्वर्गाला येते. राजाने कैकेयीचा हट्ट पाहिला व दिव्य अशा प्रकारच्या रथ बसवून कैकेयीला घेऊन स्वर्गाला गेले. त्यात दोघांमध्ये युद्ध झालं. शुक्राचा पराभव होत होता. त्याच वेळेस वृषपर्वा नावाचा दैत्य आडवा आला आणि राजा दशरथाबरोबर युद्ध करू लागला. शुक्राचा पराभव होत असताना त्याच वेळेस जो काही वृषपर्वा या ठिकाणी युद्धाला आला, शुक्र युद्धाला आला आणि त्या शुक्र युद्ध करत असताना घरघोर युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये शुक्राला पराभव पत्करावा लागला आणि ब्राह्मण होता म्हणून त्या शुक्राला जिवंत राजा दशरथाने सोडले. मग त्याच वेळेस स्वर्गाच्या ठिकाणी इंद्राचे राज्य प्रस्थापित झाले. मग राजा दशरथाला बोलावून सर्व देवांनी सत्कार केला. मग सर्व देवांनी राजा दशरथाला बोलावून घेतले आणि हे राजा दशरथा, तुझ्यामुळे आज आम्हाला आमचं राज्य प्राप्त झालेलं आहे. खरंच तुझी धन्यता या ठिकाणी आम्हाला मानलं पाहिजे. म्हणून सर्व देवांनी त्या ठिकाणी राजा दशरथाची स्तुती केले व सत्कारही केला. मग त्याच वेळेस राजा दशरथाला बोलावून घेऊन त्या ठिकाणी सांगू लागले की राजा दशरथा, तुला पुत्र नाही, तुला पुत्र प्राप्त होण्यासाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केले पाहिजे. तेव्हा या यज्ञासाठी युभांडक ऋषीचा मुलगा, जे की हरणीपासून त्याची उत्पत्ती झालेली आहे, तो ऋष्यशृंगा हा मुलगा अरण्यामध्ये राहतो. त्याला फसवून आणायचे व त्याचे लग्न तुझा मित्र जो असणारा शंतनू त्याच्या मुलीशी लग्न लावायचे. त्याला आणण्यासाठी मी सुंदर अशा प्रकारची अप्सरा पाठवून देतो असे इंद्राने वचन दिले. आणि कालांतराने अयोध्यावर पाऊस पडू लागला व राजा दशरथाला हा सुख सोहळा पाहून कैकेयीला म्हणाला, आज हा विजय तुझ्यामुळे झाला. तुला काय हा सुख सोहळा पाहून कैकेयीला म्हणाला, आज हा विजय तुझ्यामुळे झाला. तुला काय मागायचे ते माग. म्हटल्यानंतर कैकेयीने सांगितले, राजा हे पतिदेवा, या वराहासाठी मी योग्य वेळ येताच हे 2 वर मी मागून घेईन असे राजा दशरथाला कैकेयीने म्हटलं. आणि त्यानंतर राजा दशरथ आपल्या पत्नीसोबत अयोध्याला आला. त्याच वेळी अयोध्यामध्ये प्रत्येक दार पताके लावून राजा दशरथाचे स्वागत त्या ठिकाणी होऊ लागले. अयोध्येमध्ये एकच आनंद झाला. अशा प्रकारचा जो काही भावार्थ रामायणामधील पहिला अध्याय समाप्त झालेला आहे. हा व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन द्या आणि प्रत्येक अध्यायाचं निरूपण तुम्हाला ऐकण्यास मिळेल.